म्हणता मंडळी, कशा आहे तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. मला हळद कुंकू लावून बायानं भवानीच बनवून टाकलं. आज होतं ना भाऊ गावातल्या देवीचं देवी विसर्जन. मग काय तयारी बियारी केली ना आली बा मी देवी विसर्जन. 10 दिवसाचं हे नवरात्र कसं संपलं लक्षातच आलं नाही. बघता बघता देवी उठवण्याचा कसा वेळ आला हे काही कळलं नाही. मग काय देवीची आरती वगैरे केली, पूजा केली आणि निघाली ना देवी विसर्जनासाठी. आणि गावात कोणतंही काम करतो म्हटलं तर सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे एकी जर असन गावाची तर आपण कोणतंही काम करू शकतो भाऊ. हाच एकीचा मार्ग धरून या मार्गावर चालणारं आमचं मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र मोठ्या थाटामाटाने पार पाडलं आणि दुर्गा माता निघाल्या ना विसर्जनाला. बर्डे स्वागत करतो तुमचं गुरुदेव दुर्गा उत्सव मंडळ बाजारवाडा येथे. असं करत देवी विसर्जन सुरू झालं. गावचे पाटील ट्रॅक्टरवर जाऊन बसले होते. इकडे वायरमॅन साहेब बिचारे सगळी व्यवस्था करत होते. शेवटी काय झाली ना डीजे नाईटला सुरुवात भाऊ. डान्स वगैरे करत रॅली पोचली ना भाऊ मामाच्या घरापाशी. मग काय मामानं केली भाऊ देवीची पूजा. मामाला ते यावर्षी लय सोयाबीन पिकणार आहे म्हणून मामानं त्या खुशीत पेढेच वाटून दिले बा. जसा डीजे लागला माया गावातल्या पोराच्या अंगात तर वागच शिरते ना. आता हे वाग डीजे बंद केल्याशिवाय काही जाणार नव्हता. मग काय असं करत रॅली गेली ना भर चौकात. करत आपण पोहोचलो होतो न्यू पंचशील मंडळ बाजारवाडा येथे छान बाबासाहेबांच्या फोटोचे पूजन झाले. तसेच देवीची आरती वगैरे झाली आणि नाश्त्या पाण्याची सोय केली होती. तर मग काय खाऊन घेतले 2-3 आपल्या गावातली हे प्रथा तर आपल्याला लय भारी वाटते बा. तुम्ही काही म्हणा. किती दिवसाच्या नंतर आप्पाची झाली होती ना भेट. पण आपण एकही गोष्ट मी ऐकूच नव्हती जात डीजेच्या आवाजानं. असं करत रॅली जिथून सुरू झाली होती तिथंच येऊन थांबली. आणि आता देवी चालली होती कौंडण्यपूरला. आमच्या गावातल्या लोकांचा तर जलवा काही थांबणार नव्हता. पण देवी विसर्जनही करायची होती. मग देवी निघाली ना कौंडण्यपूरला जाण्यासाठी. नवरात्रीचे 9 दिवस आमच्यासाठी तर लय खास असते. दिवाळीपेक्षा आम्हाला त्याचं महत्व वाटते. आणि असं झालं आमच्या गावातलं नवरात्री उत्सव. तुमच्या गावातलं कसं झालं कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. काय म्हणता मंडळी.